ते म्हणजेच शास्त्रीनगर या संघाला फलंदाजीसाठी तर एक चांगली मॅच, एक रफ अँड टफ मॅच येते रसिक प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल. आणि ज्या वेळेस या पहिल्या सत्राला सुरुवात होते त्यावेळेस नक्कीच मायक्रोफोनच्या माध्यमातून आपण आवाज ऐकणार आहोत. याच गावातील एक गोड आवाज, तो म्हणजेच आदरणीय सुनील भोईर साहेबांचा आवाज. शून्यातून डावाला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवर दुहेरी धावली. ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉल चाललाय तर वन चेंडू सिमरेसीच्या बाहेर चौकारासाठी. दिलीप आणि ओमकार ही प्रारंभिक जोडी आहे. 4 षटकांचा हा सामना. पहिल्या फेरीतील शेवटची लढत तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर विरुद्ध जॉली बॉईज मुंब्रा. पहिल्या बॉलवर धावा आल्या दुहेरी, दुसऱ्या बॉलवर चौकार आला. संघाची धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद 6 धावा. पहिला षटक आहे एजाजच्या खांद्यावर. एजाज शहा गोलंदाजी ट्रॅकवर. पुढचा बॉल शॉटम गुडलँड वरून बॉल उचली घेतली, बाउन्स घेतला सरळ किपरच्या हातामध्ये. निर्धाव बॉल. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे जॉली बॉईज मुंब्रा विरुद्ध तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर. 3 बॉलचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 6. पहिल्या बॉलवर 2 आल्या, दुसऱ्या बॉलवर 4 आल्या. फलंदाज दिलीप खेळतोय स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी. पुढचा बॉल ऑन साइडला बॉलला टर्न केलाय. बॉल झाला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. फिल्डिंग चांगली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत होता. हुलकावणी दिली होती फलंदाज ओमकार यांनी. एकच धावावर समाधान व्यक्त करतात. 1 बरोबर. संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर बिनगडी बाद 7 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि गोलंदाजी मार्गवर एजाज शाह आहे गोलंदाजी ट्रॅकवर. एक चांगला नामांकित गोलंदाज. वैयक्तिक पहिला P1चा षटक हाताळतोय. नवीन बॅट्समन येतोय ओमकार. प्रथमच इथे स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज दिलीप खेळतोय. 7 या वैयक्तिक धावसंख्येवर. चांगला टार्गेट सेट करावं लागेल जॉली बॉईज मुंब्रा या संघाविरुद्ध खेळत असताना. ऑफ साइडला कव्हरच्या डोक्यावरून बॉल चालला. डीप कव्हर क्षेत्रामध्ये 1 बॉल चेंडू क्लिअर करतोय. बाउंड्री लाईन. मिळतील धावा 4. फलंदाज ओमकारच्या बॅटमधून निघणारा पहिला चौकार. 4 बरोबर. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 11. नेल्सन आकडा आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा आहेत स्कोअर कार्डवर. एजाज शाहच्या विरुद्ध 2 चौकार आलेत. पहिल्या चौकाराला दिलीपच्या बॅटमधून, त्यानंतर ओमकारच्या बॅटमधून पहिला चौकार. अंतिम चेंडू असेल पहिल्या ओव्हरचा. आता मात्र पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये जातोय. फिल्डर थोडासा आतमध्ये होता 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. त्याला माहिती आहे बॅटिंग पॉवर प्ले आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक असतात आणि तेच फायदा उचलण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करत असताना दिलीपच्या बॅटमधून 1 चौकार आणि त्यानंतर ओमकारच्या बॅटमधून सलग बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. आणि या चौकाराच्या बरोबरीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोअर कार्डवर आतापर्यंत 15 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली. सकारात्मक आणि आक्रमक बॅटिंग पहिल्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. एका बाजूला दिलीप खेळतोय वैयक्तिक 1 चौकाराच्या मदतीने 4 बॉलमध्ये 7 या आकड्यावर, तर दुसऱ्या बाजूला ओमकार खेळतोय 2 चेंडूच्या नंतर 8 या आकड्यावर. 15 धावा स्कोअर कार्डवर. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर वामिक येतोय गोलंदाज क्रमांक 2 षटक टाकण्यासाठी. 15 षटक पहिल्या ओव्हरमध्ये एजाज शाहच्या विरुद्ध 15 धावा आल्यात.
दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. 4 षटकांची ही लढत आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना. पहिला सामना इथे जिंकलाय मीरा रोड, त्याच्यानंतर एस के वेली मुंब्रा हा संघ जिंकला. तिसरा सामना जर पाहिला तर वन साइड वर्थक नगर आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये जॉली बॉईज मुंब्रा विरुद्ध तिरंगा शास्त्री नगर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 15 बिन गडी बाद. दुसरा षटक चालू आहे. पहिलाच बॉल डॉट आलाय. गोलंदाज वामिक गोलंदाजी ट्रॅकवर 30 सर्कलच्या बाहेर जर पाहिला तर डीपला एकंदरीत 5 क्षेत्ररक्षक आहेत. ऑन साइडला 3 आहेत, ऑफ साइडला 2 क्षेत्ररक्षक. स्ट्रॅटेजी काय असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमची? पुन्हा एकदा नो बॉल आहे. अंपायरचा सिग्नल येतोय. एक्स्ट्रा रन मिळेल. टोटल टीम मध्ये ऍड केले जाईल. 1च्या बरोबरीने टीमची धावसंख्येमध्ये वाढ होत असताना जाऊन पोहोचते ती 16 या आकड्यावर. साइड लाईन टच केले असं अंपायरचं मत आहे. नो बॉल आणि त्यानंतर मात्र आता फ्री हिट. फ्री हिटची संधी चालून आलंय. येथे फलंदाज दिलीप याच्यासाठी. नॉन स्ट्रायकिंग एंड फलंदाज ओमकार बॅटिंग करतोय 2 चौकारांच्या मदतीने. 8 या आकड्यावर तो खेळतोय. किती धावांचा टार्गेट सेट होईल इथे? पहिल्या षटकामध्ये सुरुवात धडाकेबाज मध्ये झाली. 15 धावांचा षटक राहिला. तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या टीमच्या नावावर पुढचा बॉल टाकण्यासाठी तयार. आता मात्र पुन्हा एकदा गती कमी केली होती. पिचिंग झाल्याच्या नंतर थोडासा बाहेर वळण घेतोय आणि सरळ किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू हाताळतोय. 2 बॉल सलग डॉट टाकतोय या ओव्हरमध्ये गोलंदाज वामिक. एकंदरीत जर विचार केला 8 बॉलचा खेळ संपलाय. 3 बॉल इथं डॉट येतात. 1 बॉल जर पाहिला तर तिन्ही बॉल दिलीप डॉट केलाय. त्याच्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज ओमकारची चांगली बॅटिंग आहे. त्याची भूमिका फार महत्वाची असेल या सामन्यामध्ये. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. दुसरा षटक प्रगतीपथावर आहे. टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 16. 8 बॉलचा खेळ संपलाय. 16 धावा स्कोअर कार्डवर आहेत. 24 बॉल मध्ये बघायचं किती धावांचं लक्ष प्रस्थापित होईल. प्रथम फलंदाजी करत असताना तिरंगा स्पोर्ट्स वर्तक शास्त्रीनगर या टीमकडनं. ऑन साइडला बॉल चाललाय. शॉर्ट स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट करेल आणि खूप उशिरानंतर आता मात्र इथे स्ट्राईक रोटेट होत असताना फलंदाज दिलीपच्या बॅटमधून एक सिंगल येते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 17 धावा. बघा तुमच्या बॅटमधून जर मोठमोठे फटके येत नाही तर सिंगलवर डबलवर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन तुम्ही करू शकता. कारण या महत्वाच्या धावा आहेत सिंगल आणि डबल. धावफलक हलता ठेवण्याचा प्रयत्न होत असताना या सिंगलने पुढचा बॉल द्विधामन स्थितीमध्ये मानस होता मोठा फटका खेळण्याचा. त्यानंतर चेंडू सोडून दिला विकेट किपरसाठी. हा बॉल निर्धाव जातोय. चांगली बॉलिंग या सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज वामिक करत असताना, कारण आतापर्यंत त्याने 4 बॉल टाकलेत, फक्त 2 धावा खर्च केल्या. त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा रन होता नो बॉल आणि त्या नो बॉलवर फ्री हिटची संधी चालून आली होती, मात्र जास्त हानी झाली नाहीत कारण दुसऱ्या बॉलवर फक्त सिंगल मिळते आणि त्यानंतर डॉट बॉल आलाय. आता बघायचं आहे काय घडामोडी घडतात मैदानाच्या आतमध्ये. वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल तर पकडलाय, मात्र नो बॉल आहे कारण रिटर्न क्रीजच्या खूपच बाहेर हा चेंडू टाकला होता असं अंपायरचं एक्झॅक्ट मत आहे आणि त्यामुळे 1+1 2 धावा या बॉलवर जाहीर होत आहेत. एक वेगळ्या शैलीचा बॉल होता, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न गोलंदाज वामिक करत होता. त्याच्या हातातून चेंडू निसटला होता आणि असं वाटलं होतं की संधी प्राप्त झाली होती फलंदाजाला, संधीचं सोनं करेल आणि पाठवून देईल बॉल सिमरेसीच्या बाहेर, मात्र तो बॉल इथं झेलमध्ये कन्वर्ट झाला. मात्र नो बॉल असल्या कारणाने जीवनदान फलंदाजाला मिळते. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, शॉर्ट अँड पुल करण्याचा प्रयत्न, बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. 6 धावांसाठी षटकार. 6 बरोबर टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 25 या आकड्यावर. आता मात्र चांगली बॅटिंग होत असताना या सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज वामिकच्या विरुद्ध चढवलेला हा षटकार आहे. 4 बॉल तर वामिकने चांगले टाकले होते, त्याच्यानंतर नो बॉल आला आणि त्याच्यानंतर लगेच षटकारासाठी पाठवलाय फलंदाज सिंगल आणि सिंगल बरोबर 2 ओव्हरचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 26 धावा. चांगलं लक्ष प्रस्थापित होईल कारण 2 षटकामध्ये धावा आल्यात 26, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 15 आणि या षटकामध्ये वामिक याने 11 धावा खर्च केल्या. 4 बॉल वामिकने चांगले टाकले होते, मात्र शेवटचा चेंडू ओव्हर पिच होता,
आणि ऑन साईडला फेकून दिला होता मिड विकेटच्या बाहेर फलंदाज दिलीपने. दिलीप आणि ओमकार ही सलामीर जोडी ओपनर बॅट्समन आहेत. पार्टनरशिप चांगली झाली. भागीदारीला खूप महत्व आहे क्रिकेटमध्ये. 25 धावांची 2 ओव्हरमध्ये भागीदारी या 2 फलंदाजामध्ये. पण जास्तच डॉट बॉल देखील आले. दिलीप जर पाहिला तर 3 बॉल डॉट केलंय. ओमकार 1 बॉल डॉट केलंय. म्हणजे 8 बॉलमध्ये 25 धावा बॅटमधून आलेत. जावेद गोलंदाजी ट्रॅकवर आणखीन एक नामांकित गोलंदाज लेफ्ट हँड गोलंदाज आहे. चांगली भूमिका नेहमीच राहते या गोलंदाजीची देखील. भरपूर चांगल्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव या खेळाडूकडे आहे, या गोलंदाजाकडे आहे. आणि अक्षरशः गोलंदाजीच्या जोरावर दमखम दाखवत असताना टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर हा गोलंदाज पहिलाच बॉल उचली घेणारा बॉल होता. गोल्डन स्पॉट्सवर पडल्याच्या नंतर थोडासा बाउन्स आणि स्पेस देखील होता या बॉलवर आणि त्यामुळे सरळ किपरच्या हातामध्ये वेध घेत असताना डॉट बॉल. 5वा बॉल डॉट येतोय या 13 बॉलमध्ये फलंदाजी करत असताना तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर हा संघ. 5 बॉलमध्ये 7 ते 8 बॉल धावा जरी आल्या असत्या तर आणखी एक मजबूत स्थिती निर्माण झाली असती प्रथम फलंदाजी करत असताना शास्त्रीनगर या टीमची. ऑन साईडला फटका फसलाय. फिल्डर आहे फलंदाज बाद. थँक्यू. तर वळूया स्वागत समारंभाकडे. ज्याने आम्हाला विशेष इथे उपस्थिती दाखवली त्यांचे इथे आदरपूर्वक सत्कार केला जात आहे. मुंब्रा विभागातील एक बेहतरीन शख्सियत श्री शब्बीर जी भाई, इनका हम तहे दिल से स्वागत करते हैं. आणि सचिन, आपणाला विनंती करतो की सचिन यांच्या शुभ हस्ते इथे शुभ सन्मानित करण्यात यावं. शब्बीर भाई एक बेहतरीन शख्सियत मुंब्रा से बिलोंग करते हैं और जब भी जॉली बॉयज मुंब्रा की टीम खेलती है उन्हें सपोर्ट एसके वैली और जॉली बॉयज मुंब्रा ये दोनों टीम को हर वक्त सपोर्ट करने चले आते हैं. शब्बीर भाई, आपका तहे दिल से स्वागत है. तसेच सचिन साहेबांना मी विनंती करतोय की आणखीन एक व्यक्तिमत्व सुनील भाई. तिसरा बॉल इथं डॉट इथे जवळ कारण पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवर विकेट घेतली. तिसरा बॉल डॉट. गोलंदाज जावेद चांगली बॉलिंग करत असताना आपल्या टीमसाठी. नेहमीच हा खेळाडू चर्चेमध्ये असतोय ज्या वेळेस तो बॉलिंग करण्यासाठी येतोय. चांगले फुलातून गोलंदाजी करत असताना लेंथ अँड लाईनने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि त्यामुळे चांगल्या भल्या बॅट्समनला तो जखडून ठेवतोय, शांत ठेवतोय. आणि आता मात्र डायरेक्ट विकेट हिट करणारा हा बॉल होता असं पंचांचा एक्झॅक्ट मत आहे. आणि त्यामुळे पंचांचा बोर्ड आकाशाकडे जात असताना आणखीन एक LBW फलंदाज बाद झाला. चार बॉलमध्ये 2 विकेटचं नुकसान घेतलंय. गोलंदाज जावेद काय बॉलिंग करतोय. 2 षटकामध्ये चांगली स्थिती होती, त्यानंतर आता मात्र विपरीत परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते फलंदाज करणारा तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर हा संघ. 2 ओव्हरचा खेळ संपला होता. 26 धावा होत्या स्कोअर कार्डवर. फक्त एक विकेटचा कुठल्या प्रकारचं नुकसान झालं नव्हता. मात्र त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये जावेद आला आणि जावेदने काय भेदक मारा केला. 2 फलंदाज बाद केलेत आणि अजूनपर्यंत कुठलीही धाव या गोलंदाजाने खर्च केली नाही. 2 बॉल शिल्लक आहेत. पहिला कॅच आउट झाला, त्याच्यानंतर LBW. किसन आणि ओमकार. किसन जातो नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ओमकार चांगली बॅटिंग करतोय. जास्तीत जास्त स्ट्राईक त्याच्याकडं ठेवणं आवश्यकता असेल ज्यावेळेस तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाही. खेळाचा तो ऑन साईडला बॉल चालू तर गली क्षेत्रामधून घोषांकित क्षेत्रामध्ये जाईल का. एक सिंगल कंप्लीट झाली. सिंगलवरच भरोसा ठेवलाय दोन्ही फलंदाजाने. लेग बाय जाय अंपायर सिग्नल येतोय. पायाला चेंडू लागलाय आणि 1 बरोबर खूप उशिरानंतर एक सिंगल जोडली जाते स्कोअर कार्डमध्ये आणि 1 बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर आत्तापर्यंत जाऊन पोहोचते ती 27 या आकड्यावर. 2 षटकामध्ये 26 धावा होत्या.
असं वाटलं नव्हतं की तिसऱ्या षटकामध्ये इथं धावांवर लगाम लावेल, अंकुश ठेवेल गोलंदाज जावेद, कारण 5 बॉलमध्ये आतापर्यंत त्याने फक्त एक धाव खर्च करतो. एक मॅजिकल स्पेल टाकतोय आपल्या टीमसाठी. गरज होती कमबॅक करण्याचे, ब्रेक थ्रूची देखील गरज होती आणि पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय या गोलंदाजाने. पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन ऑफसाईडला कट करण्याचा प्रयत्न, सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेतला. आणखीन एक निर्धाव बॉल. काय बॉलिंग टाकलं या षटकामध्ये गोलंदाज जावेद याने. 6 बॉलमध्ये फक्त त्यांनी धावा खर्च केलेत 1 आणि 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये तो सफल ठरलाय. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 9च्या सरासरीने संघ वाटचाल करतोय. 27 धावा स्कोर कार्डवर. पहिला षटक संपला होता, 16ची सरासरी होती. दुसऱ्या षटकामध्ये धावांचा ओघ थोडासा कमी राहिलाय, कारण वामिक होता गोलंदाजी मार्कवर. 11 धावा खर्च केल्या. 13ची सरासरी 2 षटकामध्ये होती आणि तिसऱ्या षटकामध्ये एक अफलातून षटक टाकला गेलं. मॅजिकल स्पेल हाताला गेला गोलंदाज जावेद कुरेशी याच्याकडनं. इकॉनॉमिक षटकाची गरज होती आणि तो षटक त्याने टाकलाय. फक्त 1 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना त्याने परतीचा प्रवास केला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा स्कोर कार्डवर, 9ची सरासरी आहे. आणि बघायचं आता मात्र स्लॉगिंग ओव्हर आहे. या 6 बॉलच्या ओव्हरमध्ये बघायचं शेवटचा षटक टाकण्यासाठी गोलंदाज जिशान शेवटचा षटक टाकण्यासाठी तयार. 27 धावा स्कोर कार्डवर. असं वाटलं होतं की या 2 षटकांचा जेव्हा खेळ संपला तो 26 धावा होत्या स्कोर कार्डवर आणि 40 ते 45 धावपर्यंत हा संघ जाईल. मात्र अजूनही संधी आहे, अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आहे त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झाला. 6 धावांसाठी षटकार. किसन आल्या पहिलाच बॉल फेस केला आणि पहिल्याच बॉलवर दाखवून दिलं, मनगटाची संपूर्ण ताकद झोकून दिली या स्ट्रोकवर आणि 6 धावांची मोहर त्या बॉलवर उमटली गेली. आणि या 6 बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर फ्लाय होत असताना जाऊन पोहोचते ती 33 या आकड्यावर. स्लॉगिंग ओव्हर आहे. चांगली धावसंख्या या षटकामध्ये उभारावी लागेल. एक फायटिंग स्कोर तुम्हाला निर्माण करावा लागेल. येणाऱ्या 5 बॉल अजून शिल्लक आहेत. 5 बॉल अजून शिल्लक आहेत या शेवटच्या ओव्हरमधले. पहिल्याच बॉलवर षटकाराने स्वागत केले गोलंदाज किसन याने. पहिला बॉल तो डॉट केला आणि त्यानंतर 6 धावा त्याच्या बॅटमधून ऑन साईडला मिड विकेटच्या बाहेर. पुढचा बॉल जिशाण्याचा खेळण्यासाठी तयार. ऑफ साईडला आणखीन एक चांगला स्ट्रोक सिलेक्शन होतोय. बॉल जाईल मात्र फक्त गोशांकित क्षेत्रामध्ये. एक सिंगल येतोय अंपायरचा सिग्नल आणि सिंगलच्या बरोबरीने टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर 34 धावा. 4 बॉल शिल्लक आहेत. पहिला एजाज याने 15 धावा खर्च केल्या, वामिक याने 11 धावा खर्च केल्या आणि या तिसऱ्या षटकामध्ये प्रभावित करणारी गोलंदाजी छाप सोडली गोलंदाज जावेद यांनी. फक्त 1 धाव खर्च केल्या. 2 फलंदाजांना त्याने माघारी पाठवला आणि त्यानंतर चौथ्या षटकातील पहिल्याच बॉलवर षटकार आला फलंदाज किसनच्या बॅटमधून. 34 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटचे 4 अंतिम बॉल शिल्लक असेल पहिल्या सत्रामधील. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल आडवीपर्यंत एक सिंगल कंप्लीट करतोय. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर 35 धावा. अंतिम 3 बॉल शिल्लक असतील पहिल्या षटकातील. पहिल्या षटकातील शेवटचे 3 बॉल आहेत गोलंदाजी मार्कवर जिशान बॉलिंग ट्रॅकवर. पुढचा बॉल ओव्हर द विकेट ऑफ साईडला. आता मात्र फिल्डर आहे डीपला तिथे कव्हर क्षेत्रामध्ये. फलंदाज बाद. चांगली रणनीतीने खेळणारे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. इनफिल्डच्या बाहेर एक क्षेत्ररक्षण तैनात केला होता आणि सरळ त्याच्या हातामध्येच हा एक सेफ अँड कॅच आपल्याला पाहायला मिळते. जास्त मेहनत घ्यावी लागली नाही क्षेत्ररक्षकाला. सरळ त्याच्या हातामध्ये जेल विसावला गेला आणि आणखीन एक धक्का तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या संघाला. प्रशांत होता तिथे डीपला. चांगली फिल्डिंग, चांगला दर्जा दाखवला क्षेत्ररक्षण मधला आणि अशा प्रकारे तिसरा धक्का बसलाय तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या संघाला. जॉली बॉयज मुंब्रा या संघाविरुद्ध खेळत असताना. 34 धावा, 35 धावा स्कोर कार्डवर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या बॉलवर षटकार आला, त्याच्यानंतर सिंगल विकेट. अंतिम 2 बॉल गोलंदाजी मार्कवर जिशान.
जावेदने चांगली बॉलिंग केली. जावेद मुले कुठेतरी धावांवर अंकुश लागवला. असं वाटलं होतं का 45 पर्यंत धावसंख्या ही जाईल, मात्र जावेदचा तो मॅजिकल स्पेल, तिखट मारा त्यांनी केला. सटीक लेन त्या लाईन गोलंदाजी केली आणि अक्षरशः दोन फलंदाजाला बाद केला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आणखीन एक धक्का गोलंदाज जिशान देतोय. तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या संघाला फलंदाज बाद. शेवटचा बॉल, बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद होत आहेत या ओव्हरमध्ये. स्लॉगिंग ओव्हर वाटलं होतं की या षटकामध्ये देखील कमीत कमी 12 ते 15 धावा येतील, मात्र इथे पहिल्याच बॉलवर षटकार आल्यानंतर देखील कमबॅक करतोय. चांगली गोलंदाजी जिशान याची शेवटच्या ओव्हरमध्ये. 5 बॉलमध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केले, 2 विकेटचं नुकसान त्याने केले. विकेटच्या हॅट्रिकच्या उंबरठ्यावर हा गोलंदाज, बघायचा तो मान मिळेल का. सेलफोन आहे, विकेटची हॅट्रिक जर नोंदवली तर त्या गोलंदाजाला दिली जाईल. आज या स्पर्धेमध्ये जर पाहिले तर एक हॅट्रिक नोंदवली. मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल चालेल, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्याकडे डीपला फिल्डिंग चांगली आहे, चांगलं प्रोटेक्शन आहे. एक सिंगल कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न, बॉलर एंड करत थ्रो येईपर्यंत नक्कीच 2 रन कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न होत असताना आणि तिसऱ्या रनसाठी फलंदाज रनआउट होतोय. आणि अशा प्रकारे पहिला सत्र संपलाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावसंख्या ती 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 37 धावा आणि 38 धावांचं लक्ष आहे. तर या दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचं नाणेफेकी करायचं आहे. रॉयल स्टनर मीरा रोड आणि SK व्हॅली मुंब्रा. विनंती असेल दोन्ही संघाच्या कॅप्टनला लगेच टॉस करण्यासाठी आमच्या टॉक्स बॉक्समध्ये तुम्हाला यायचं आहे. पहिल्या फेरीतील हे सामने आता संपतील आणि दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. 2 विजेता संघ आहेत. पहिला सामना जर आपण पाहिला असेल जितू पॅकर्स नवघर विरुद्ध मीरा रोड, आणि जितू पॅकर्स नवघर या संघाला पराभूत करून मीरा रोड संघ पुढे आला. त्याच्यानंतर SK महागिरी आणि SK व्हॅली मुंब्रा या 2 संघामध्ये चांगली रंगत निर्माण झाली. शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगला आणि अखेर SK व्हॅली मुंब्रा हा संघ तो सामना जिंकला. त्याच्यानंतर हनुमान स्पोर्ट्स मुलुंड आणि वन साइड वर्तकनगर या संघामध्ये वन साइड मॅच जिंकली. वर्तकनगर या संघाने पहिल्या फेरीतील तिसरा सामना आणि चौथा सामना मध्ये आतमध्ये चालू आहे. एका बाजूला जॉली बॉयज मुंब्रा आहे तर दुसऱ्या बाजूला तिरंगा शास्त्रीनगर. 4 षटकांचा सामना संपला आणि 4 षटकांमध्ये 38 धावा, इथे 37 धावा आहेत आणि 38 धावांचं लक्ष आमचे गुणलेखक जर पाहिलं तर अमित गायकवाड आम्हाला सांगतायत. या दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. मीरा रोड आणि मुंब्रा, SK व्हॅली मुंब्रा टीमचा कॅप्टन या लगेच टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. पहिल्या फेरीतील ही अंतिम लढत जॉली बॉयज मुंब्रा विरुद्ध तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकामध्ये धावसंख्या आहे ती 37 आणि लक्ष ठेवले 38 धावांचं. पहिल्या 2 षटकांमध्ये तर एक मजबूत स्थिती निर्माण झाली होती तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या संघाची. एजाज आणि वामिकच्या विरुद्ध चांगली बॅटिंग केली होती. दिलीप आणि ओमकार या सलामवीर जोडीने 26 धावा 2 षटकांमध्ये आल्या होत्या आणि त्यानंतर मात्र जावेद आला गोलंदाजी ट्रॅकवर आणि जावेद याने एक चांगला स्पेल टाकला. 1 धाव फक्त खर्च केली. 2 धावा त्यांनी 2 फलंदाज त्यांनी बाद केले आणि तिथूनच कुठेतरी समीकरण बिघडलं तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या संघाचं. शेवटच्या स्लॉगिंग ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर षटकार आला आणि त्यानंतर मात्र अफलातून बॉलिंग केली गोलंदाज जिशान याने आणि 5 बॉलमध्ये शेवटच्या 4 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट देखील त्यांनी मिळवले आणि त्याचमुळे फक्त 38 धावांचं लक्ष आहे जॉली बॉयज मुंब्रा या संघासमोर. चला लगेच ओपनर बॅट्समन. तर इथे नाणाफेकी होते 2 संघांमध्ये. एका बाजूने आपण पाहतोय SK व्हॅली मुंब्रा तर दुसऱ्या बाजूने रॉयल स्टनर मीरा रोड. या 2 संघांमध्ये इथे टॉस होते. माननीय कृष्ण भोईर साहेबांच्या हस्ते इथे टॉस उडवण्यात येते. ट्रिपल एसचा कॉल आलाय. नक्कीच काय करण्याचा प्रयत्न कराल? बॅटिंग. सर्वप्रथम जर आपण पाहिलं तर नाणेफेकी जिंकल्यानंतर 2 निर्णय आपल्यावरती असतात.
एका बाजूने फलंदाजी तर दुसऱ्या बाजूने गोलंदाजी. तर प्रथम तुम्ही बॅटिंग स्वीकारली. हा धाडसीचा निर्णय आहे का? कारण की आम्हाला जास्तीत जास्त स्कोर बनवून आम्हाला बॉलर लोकांवर म्हणजे जिंकू शकतात बॉलर लोक असं. म्हणजे तुम्हाला गोलंदाजांवरती विश्वास आहे. तर असे कोणते गोलंदाज असतील तुमचे ते म्हणजेच या धावा रोखण्यामध्ये यशस्वी ठरतील? श्रीकांत भाई आहे, बाबूभाई आहे, मी आहे, राकेश आहे, अश्विन आहे, सागर साप. तर शेवटचा प्रश्न, आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन खूप सुंदर आहे. धन्यवाद. तर आता आपण जाऊया SK वॉरियर्स राया संघाचा कर्णधार. तर तुम्हालाच आम्ही एक प्रश्न विचारतो, फक्त एकच प्रश्न. आयोजनाबद्दल काय सांगाल? लय खूप छान आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेडी बॉक्स. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तिथे सज्ज असतील कासारवडवली गावातील एक गोड आवाज सुनील भोईर. चला 38 धावांचं लक्ष आहे. 24 बॉलमध्ये रन करायचे आहेत. त्या 38 दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होण्यासाठी जॉली बॉईज मुंब्रा या संघाला बंटी आणि कल्पेश ही बिनीची जोडी आहे. जॉली बॉईज मुंब्रा या संघाची. अजय आहे गोलंदाजी ट्रॅकवर. 24 बॉलमध्ये 38 धावा डिफेंड करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या संघाला. तर 24 बॉलमध्ये 38 धावा चेस करायचे आहेत आणि पुढच्या फेरीमध्ये जाऊन पोहोचायचं आहे जॉली बॉईज मुंब्रा या संघाला. बंटी आक्रमक शैलीचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्यासाठी शॉट बॉल होता. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील क्वाईट बिहाइंड विकेटचे. इथे अंपायरवर दबाव टाकण्याचा प्रयत्न. 11चे 11 खेळाडू अपील करतायत, मात्र अपील इथं स्पष्ट फेटाळतायत अंपायर आणि त्यामुळे पहिलाच बॉल डॉट बॉल. अजय पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने हाताळला. पिचिंग झाल्याच्या नंतर सरळ किपरच्या हातामध्ये वेध घेतला. 23 बॉल आणि 23 बॉलमध्ये 38 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आव्हान जर पाहिलं तर थोडासा माफकच आहे. सामना जिंकण्यासाठी पुढे सरसावलं होता. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला उडवायचा होता बॉल. स्क्वेअर लेग आणि मिडवेचे विकेट मध्ये फलंदाज बंटी याला आणखीन एक सलग दुसरा बॉल डॉट. जसजशी बॉल डॉट येते तसं दबाव निर्माण होईल फलंदाजी करणाऱ्या जॉली बॉईज मुंब्रा या संघाला आणि तेच प्रयत्न करताना दिसतोय गोलंदाज अजय P1 मध्ये. पहिल्याच डावामध्ये जर पाहिलं तर P1 मध्ये एजाज याने 15 धावा खर्च केला होता आणि मात्र आत्ता 2 बॉल डॉट गोलंदाज अजयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, फलंदाज आता मात्र बाद झालोय. जास्त स्टेप आउट झाला होता फलंदाज बंटी आणि बंटीची खेळी संपुष्टात. 0चा शिकार, फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. बंटी पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल डॉट, त्यानंतर दबाव वाढला आणि त्या दबावाला बली पडलाय फलंदाज बंटी. 0चा चष्मा, 0चा शिकार होत असताना पैलूंच्या दिशेने येत असताना पहिला मोहरा बाद झालाय जॉली बॉईज मुंब्रा या संघाचा 0वर. अजून 0 वर पहिला फलंदाज बाद झालाय. 0तून सुरुवात करायची होती फलंदाज बंटी याला. डॉट बॉल गेलेमधून दबाव वाढलाय आणि बघायचं त्या दबावाला झुगारून आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल फलंदाज मुदस्सीर याला. स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅट्समन क्रमांक 3 वर येतोय मुदस्सीर खान. आणखीन एक ऑलराऊंडर फलंदाज येतोय. याची देखील भूमिका फार महत्वाची असेल. मात्र बंटी याने नाराज केलंय. या मॅच मध्ये लक्ष होतं 38 धावांचं. प्रत्येक बॉल तुम्ही मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकत नाही. त्यासाठी तुमचा हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगला असावा लागतोय आणि हेच चित्र आपण पाहिले. मैदानाच्या आतमध्ये येणारा प्रत्येक बॉल मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं फलंदाज बंटी याला. मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. तिसरा बॉल किपरच्या हातामध्ये गेला. थोडासा पॉपिंग रिश पुढे सरसावला होता. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न बंटी याचा असफल ठरलाय आणि डायरेक्ट हिट केला होता इथे विकेट किपर एंडकडे विकेट किपरने आणि त्यामुळे पहिला फलंदाज बाद. खूप स्वस्तामध्ये 0वर फलंदाज बंटी. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय मुदस्सीर. मॅन इन फॉर्म, भन्नाट फॉर्म मध्ये या हंगामामध्ये हा फलंदाज. लक्ष ठेवलंय 24 बॉलमध्ये 38 धावांचं. आता मात्र 21 बॉल शिल्लक आहेत आणि 38 धावा स्कोअर कार्डवर तुम्हाला करायचे आहेत दुसऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचण्यासाठी. अजय चांगली बॉलिंग करतोय. आतापर्यंत
3 बॉल त्यांनी डॉट टाकलेत. बघायचा चौथा बॉल मुदस्सरच्या विरुद्ध कशा पद्धतीने टाकेल, कारण मुदस्सर देखील एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे, एक विध्वंसक बॅट्समन आहे आणि त्याची बॅट तलपेल का या मॅचमध्ये, तो कितपर्यंत खेळपट्टी टिकून राहील त्यावर सर्व काही भविष्य निर्भर असेल. जॉली बॉयज मुंब्रा या संघाचे ऑन साईडला फटका चांगला आहे, बॉल चालेल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, साधावांसाठी षटकार. शॉर्ट बॉल होता, अखोल टप्प्याचा बॉल होता, ऑन साईडला पाठवलाय फलंदाज मुदस्सिर खान याने हा बॉल. 6 बरोबर आता मात्र स्वतःच आणि टीमचं खातं 4 बॉल खेळ संपल्यानंतर इथे स्कोअर कार्डवर अजयवर आता मात्र दबाव आहे. पहिले 3 बॉल दबाव होता जॉली बॉयज मुंब्रा या संघावर, मात्र तो दबाव कुठेतरी रिलीज केलाय या षटकाराने. मुदस्सिर खान याच्या विरुद्ध आता मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. बघा एकदा षटकाराला सेलिब्रेशन होतोय आमच्या उजव्या बाजूला, त्याच्यानंतर डॉट बॉल आला, विकेट आला, तर लगेच आमच्या डावच्या हातावर इथे प्रेक्षक आहेत, समर्थक आहेत तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या संघाचा, ते सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. एक चांगलं बॅटल दोन्ही संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जॉली बॉयज मुंब्रा विरुद्ध तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर. 5 बॉलचा खेळ संपलाय, स्कोअर कार्डवर धावसंख्या आहे ती 6. शेवटचा बॉल टाकण्यासाठी अजय P1चा तयार आहे. P1 मध्ये चांगली बॉलिंग अपेक्षित होती आणि आतापर्यंत 5 बॉलमध्ये चांगली बॉलिंग टाकत असताना शेवटचा बॉलवर सर्व काही निर्भर. ऑफ साईडला वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॉल जाईल, 6 धावांसाठी षटकार. शेवटचा बॉल खूप महत्वाचा होता अजय याच्यासाठी, कारण 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या, मात्र शेवटचा खराब बॉल आणि त्याला भिरकावून दिले ऑफ साईडला 6 धावांसाठी. 6 बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावर. 38 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. 24 बॉलमध्ये मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली स्थिती निर्माण केली. फलंदाज मुदस्सिर खानला सर्व श्रेय जाईल, कारण 3 बॉलमध्ये त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले, एक आला ऑन साईडला, त्याच्यानंतर एक आला ऑफ साईडला. 18 चेंडूमध्ये 26 धावा. 18 चेंडूमध्ये 26 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करणारा संघ जॉली बॉयज मुंब्रा. पहिले 3 बॉलवर दबाव होता, ज्या अजय गोलंदाजी करत होता, फलंदाज बंटी बाद झाला होता, त्याच्यानंतर मुदस्सिर आल्या पहिल्याच बॉलवर ऑन साईडला एक मोठा षटकार, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू, त्याच्यानंतर षटकार. सुरुवात तर चांगली आहे, कारण लक्ष आहे 38 धावांचं. प्रति षटकाचा विचार केला तर 9.50च्या सरासरीने वाटचाल करायची होती आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग, अटॅकिंग बॅटिंग करत असताना फलंदाज मुदस्सिर कारण 6 बॉलमध्ये 12 धावा अर्जित केले स्कोअर कार्डवर. 18 बॉलमध्ये 26 रन अजूनही करायचे आहेत या मॅचमध्ये. पलटवार करायचा असेल, या सामना जिंकायचा असेल तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या संघाला, तर सातत्याने विकेट घ्यावा लागतील, विकेटनी दबाव निर्माण करावा लागेल फलंदाजी करणाऱ्या जॉली बॉयज मुंब्रा या संघाला. तर कल्पेश येतोय 6 बॉलचा खेळ संपल्यानंतर, प्रथमच स्ट्रायकिंग एंडला येतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला तो फलंदाजी करत होता, कारण 3 बॉल बंटी केला, 3 बॉल मुदस्सिर केला आणि प्रथमच स्ट्रायकिंग एंडला येत असताना त्याला देखील या मॅचमध्ये खातं उघडायचं आहे, कारण लक्ष आहे आता मात्र 18 बॉलमध्ये 26 धावा दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचण्यासाठी जॉली बॉयज मुंब्रा या संघाला. दुसऱ्या बाजूला संदीप गोलंदाजी ट्रॅकवर. पहिलाच बॉल बॅकफुटवर जाऊन ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता, कारण आउटसाईड ऑफ स्टंप हा बॉल पिचिंग केलाय गोलंदाज संदीप याने आणि त्यामुळे एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा रनच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर आतापर्यंत क्रिकेट जगतातला अशुभ आकडा 13 आणि 17 हे क्रिकेट जगतातील अशुभ आकडे. ते 17वर सातत्याने विकेट जाताना नेहमीच आपण पाहतोय. बघायचं 13वर एखाद्या विकेटचं नुकसान करेल का गोलंदाज संदीप, कारण 18 बॉलमध्ये आता मात्र 25 धावांची गरज आहे. सरासरी 8.33च्या ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मिडॉनला भेदलाय, बॉल जातो लॉंग ऑन मध्ये. फिल्डिंग चांगले, फक्त सिंगलच मिळेल, सिंगलच मिळताना दिसते आणि सिंगल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 14 धावा. बॉलर रन मॅचसाठी आता मात्र एखादा मोठा षटकार आला तर बॉलर रन मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आता तो एका बाजूला मुदस्सिर आहे जो आक्रमक झालाय या मॅचमध्ये, त्याच्या बॅटमधून 2 षटकार आलेत. गोलंदाज अजयच्या विरुद्ध पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 17 चेंडू आणि 24 धावा हे समीकरण आहे मॅचचं. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, बीट केला बॅट्समनला, सर किपरच्या हातामध्ये हा आणखीन एक डॉट बॉल जातोय. संदीपला चांगली गोलंदाजी करावी लागेल, जशी तिसऱ्या षटकामध्ये जावेदने गोलंदाजी केली होती तोच मॅजिकल स्पेल ची गरज आहे या सामन्यासाठी. ऑन साईडला फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग दिसत असताना बॉलला पाठवलं इथं लॉंग ऑनच्या बाहेर 6 धावांसाठी. ही खासियत या फलंदाजाची,
एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे आणि नेहमीच क्रिकेटला अनुसरून तो फलंदाजी करतोय. जेव्हा जेव्हा संघाला गरज आहे त्याच परिस्थितीतून संघाला कित्येक वेळा या फलंदाजाने बाहेर काढले आणि तेच काम आता मात्र या मॅच मध्ये देखील करत असताना 15 बॉलमध्ये 18 धावा. बॉलर रन मॅच आता जवळजवळ आपल्याला पाहायला मिळते. कुठल्या प्रकारची जोखीम उचलण्याची आवश्यकता नाही आहे आता मात्र जॉली बॉयज मुंब्रा या संघाला. मात्र एक सेट बॅट्समन आहे आणि त्याच्या विरुद्ध संदीपला चांगली गोलंदाजी करावी लागेल. दबाव आहे, दडपण आहे, दडपणात झुगारून त्याला मात्र बॉलिंग करावी लागेल. आता मात्र षटकाराला प्रतिउत्तर इथं निर्धाव बॉल देतोय. मात्र विकेट जी आहे ती महत्वाची आहे मुदतसीर याची. या 2 बॉलमध्ये जर मुदतसीरची विकेट जर मिळाली तर पुन्हा एकदा मॅचमध्ये मजा निर्माण होईल. आता मात्र बघायचं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक चुकीचा निर्णय घेतला. काहीच गरज नव्हती हा स्ट्रोक खेळण्याची फलंदाज मुदतसीर याला, कारण त्याच्या बॅटमधून ऑन साईडला चांगले फटके येत होते आणि एक रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. ही चुकी खूपच महागड पडेल जॉली बॉयज मुंब्रा या संघाला. एक महत्वपूर्ण फलंदाज जो महत्वाचा दुवा होता त्या फलंदाजाला मात्र इथं स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज संदीप याने झेल टिपून बाद केलंय. समीकरण 13 चेंडूमध्ये 18 धावा. जे हवं होतं तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या संघाला ते दिलंय गोलंदाज संदीप याने. 90% अपयश आणि 10% यशाची हमी असणारा हा स्ट्रोक आपण नेहमीच पाहतोय. त्याच्यासाठी तुमचा हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगला असावा लागतोय. स्टान्स चेंज केल्याच्या नंतर गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. नवीन फलंदाज जावेदने काय बॉलिंग केली होती. तिसरा षटक जेव्हा त्याच्या हातामध्ये सोपवलं होतं 2 षटकामध्ये 26 धावा होत्या आणि त्या षटकाने सामन्याचं चित्र बदललं, समीकरण बदलून टाकलं तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या संघाचं. कारण अवघ्या 6 बॉलमध्ये फक्त त्याने 1च धाव खर्च केले आणि 2 विकेटचं नुकसान केले. तो जावेद आता मात्र इथं बॅटिंगसाठी जात असताना 13 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. 2 फलंदाज बाद झाले, बंटी आणि त्याच्यानंतर मुदतसीर हा फलंदाज एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गोलंदाजाचं मी कौतुक करेन. स्टान्स बघून त्याने गोलंदाजी केली आणि अखेर स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये संदीपला यश मिळालं. शेवटचा बॉल आहे, अंतिम बॉल टाकण्यासाठी गोलंदाज संदीप तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल हलक्या हाताने फक्त पुश केलंय समोरच्या दिशेने मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि तत्पूर्वी एक चिकी सिंगल पूर्ण केली आणि एक बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 21 धावा. 12 बॉलमध्ये 17 धावा. 12 चेंडूमध्ये 17 रन करायचे आहेत. हा सामना जिंकण्यासाठी जॉली बॉयज मुंब्रा विरुद्ध तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर हा संघ आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अजय थोडासा महागडा ठरला, 12 धावा. त्याच्यानंतर संदीप याने 9 धावा खर्च केलेत आणि 12 बॉलमध्ये 17 धावा. बघायचं तिसरा षटक कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावर सोपवलं जाईल त्याच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये चर्चा होत असताना तिसऱ्या षटकामध्ये विकेट घेऊन कमी धावा जर दिल्या तर शेवटच्या ओव्हर पर्यंत ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि या षटकामध्ये जर 2 मोठे हिट जर आले फलंदाज जावेद आणि फलंदाज कल्पेश या बॅटमधून तर मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा जॉली बॉयज मुंब्रा हा संघ पाहायला मिळेल. संघर्ष करावा लागेल, आता मात्र मेहनत करावी लागेल गोलंदाज ओमकार याला. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 17 धावा. मॅच तर अवक्यामध्ये आहे जॉली बॉयज मुंब्रा या संघाच्या. मात्र बघायचं आहे विकेट जर सातत्याने आले, विकेट जर घेतले या षटकामध्ये कमीत कमी 3 तर पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करेल तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर हा संघ. संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल गोलंदाज ओमकार याला, कारण त्याच्या समोर जावेद कुरेशी आहे बॅटिंग करण्यासाठी. बॉलिंग तर चांगली केली, विजयापर्यंत आपल्या संघाला पोहोचवेल का? त्यांनी जी केलेली बॉलिंग व्यर्थ जाणार तर नाही ना? त्यावर सर्व निर्भय आहे या फलंदाजाच्या फलंदाजीवर. ओमकार बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल एक चांगला रनअप आहे, मिस टाइम स्ट्रोक, फटका फसलाय, समोर केला फिल्डर आहे, जज केले त्यांनी ही कॅच आणि अखेर जावेद कुरेशीला देखील परतावा लागेल. फलंदाज बाद क्रमांक 3.
तीन फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवर पहिलेच विकेट गोलंदाज ओमकारच्या खात्यामध्ये. आता मात्र समीकरण 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 17 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. अजूनही मॅच दोन्ही संघाच्या बाजूने आहे. एका बाजूला जॉली बॉयज मुंब्रा हा संघ मेहनत करतोय, दुसऱ्या बाजूला तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर हा संघ संघर्ष करतोय सामना जिंकण्यासाठी. 11 बॉलमध्ये 17 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी जॉली बॉयज मुंब्रा. बघायचा दुसऱ्या फेरीमध्ये कुठला संघ जाऊन पोहोचेल. समान संधी आता मात्र दोन्ही संघांना आहे. जर चांगला परफॉर्मन्स दाखवेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये जाऊन दाखल होईल. ओमकारला आलं पहिलं यश. 11 चेंडूमध्ये 17 धावा. जावेद कुरेशी फलंदाज बाद झाला येते आणि नवीन फलंदाज शारिक जातोय नवीन फलंदाज. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज कल्पेश आहे. कल्पेश फक्त एकच बॉल केलाय, एक बॉल मध्ये सिंगल त्याने पटकावली होती. त्यानंतर आत्ता मात्र तो येतो पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी करण्यासाठी ओमकारच्या विरुद्ध. ओमकार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार आहे. खराब बॉल. या लाईनवर तुम्ही गोलंदाजी टाकू शकत नाही या स्टेजवर जेव्हा क्रुशियल मोमेंटला मॅच आलेली आहे. बॉलर रन जवळजवळ मॅच आलेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. लेंथ अँड लाईननी गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल आणि त्यामुळे कुठेतरी कमबॅक होऊ शकेल या मॅचमध्ये. तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर हा संघ क्षमता आहे या गोलंदाजाकडे गुणवत्ता आहे. कला कौशल्य सादर करावं लागेल या मॅचमध्ये, कारण मॅच आता 11 बॉलमध्ये 16 येऊन थांबले. पुढचा बॉल टाकण्यासाठी ओमकार ओव्हर द विकेट. फटका पुन्हा एकदा फसलाय. संधी निर्माण झाले. झेल होईल का? मात्र अंतिम क्षणाला बॉल घोषांकित क्षेत्रामध्ये गेला. एक सिंगल आणि सिंगलच्या बरोबरीने टीमची धावसंख्येमध्ये वाढ होत असताना जाऊन पोहोचते ती 23 या आकड्यावर. लक्ष आहे 38 धावांचं 4 ओव्हरच्या मॅचमध्ये. समीकरण इक्वेशन या मॅचचं 10 बॉल आणि 15 धावा. अजूनही दोन्ही संघांना बरोबरची संधी आहे. 50-50 चान्स अजूनही आहेत जॉली बॉयज मुंब्रा आणि तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या संघाला. जोपर्यंत कल्पेश खेळपट्टीवर आहे तोपर्यंत शाश्वती असेल जॉली बॉयज मुंब्रा या संघाला हा सामना जिंकण्यासाठी, कारण तो एक मातब्बर खेळाडू आहे. भन्नाट फॉर्म मध्ये हा देखील फलंदाज आहे आणि बघायचा आहे तो संघाला जिंकून देईल का. जावेद कुरेशीने जो स्पेल टाकला होता तिसरा, 2 फलंदाज बाद 1 धाव, तो व्यर्थ जाणार तर नाही ना याची दक्षता घ्यायला लागेल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालेल तर मिड विकेट क्षेत्रामध्ये फिल्डिंग चांगली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथं बॉलर एंडकडे थ्रो अचूक येतोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. चांगला थ्रो आलाय डीप मधून बॉलर एंड पर्यंत. 1च रन आणि 1 रन बरोबर टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर 24 धावा. 9 चेंडू मध्ये 14 धावा. 9 चेंडू आणि 14 धावा. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना या दोन बलाढ्य संघामध्ये जॉली बॉयज मुंब्रा आणि तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या संघामध्ये नक्कीच मुदतशीर विचार करत असेल का जो आपण शॉर्ट सिलेक्शन केला होता तो चुकीचा होता आणि त्यामुळे कदाचित हा संघ स्पर्धेतून बाहेर तर जाणार नाही ना. एक चुकी किती महाग पडेल जॉली बॉयज मुंब्रा या संघाला. येणाऱ्या 9 बॉलमध्ये 14 धावा सांगून जाईल. ओमकार बॉलिंग ट्रॅकवर तयार. आता मात्र फटका चांगला आहे. आवाज चांगला आला. बॉल चालेल लॉंग ऑफ मध्ये. फिल्डिंग चांगली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बॉलर एंडकडे थ्रो चांगला आहे तर रनआउटची संधी. अंपायरचा सिग्नल एक्झॅक्ट काय येईल बघायचं. शहानिशा करतात अंपायर आणि अंपायरने निर्णय सोपवलाय 3ऱ्या पंचांवर. काय क्रुशियल मोमेंटला मॅच आहे बघायचा. विकेटचं पतन जर झालं तर दबाव वाढेल जॉली बॉयज मुंब्रा या संघावर. अतिशय चांगलं थ्रो आलं. बॉलर एंड कडे चुकी केली का फलंदाजाने हे पाहावं लागेल. पॉपिंग क्रीजच्या बाहेर आहे की पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये आहे यावर आता मात्र सर्व प्रेक्षकांच्या नजरा खिल्लेत भिडलेत. बघायचंय काय घडामोडी घडतायत इथे. खूप चांगलं लाईव्ह प्रात्यक्षिक आपण पाहतोय साईप्रीत यांच्या माध्यमातून. अतिशय चांगलं कॅमेरा वर्क आणि त्याच माध्यमातून आपण पाहतोय थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये भरत मेयर सर यांच्या माध्यमातून नक्कीच डिसिजन येईल. अतिशय देखणं असं आयोजन नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक 2022. रसिक प्रेक्षकांचं खूप खूप धन्यवाद जे
या स्पर्धेला आपण प्रेम देण्यासाठी आपली उपस्थिती दर्शवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर तिसऱ्या पंचांचा इथं निर्णय येतोय नॉट आउट. सुखरूप Popping. आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचत असताना दोन्ही फलंदाज खूप चांगला आवाज आपण ऐकतोय कॉमेंट्री बॉक्स मधून मायक्रोफोनच्या माध्यमातून. याच गावातील एक गोड आवाज सुनील भोईर साहेबांचा. ओटू सुनील सर. 8 चेंडू आणि 13 धावा. 8 बॉलमध्ये 13 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी ओमकार चांगली बॉलिंग करत असताना आग ओकणारी गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. मुदस्सीर खानची विकेट खूप महत्वाची ठरली या मॅच मध्ये. ती कलाटणी ठरेल का तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या टीमसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल टाकण्यासाठी बॉलर तयार. ओव्हर पिच होती ऑन साईडला खेळला बॉल चालेल शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये फिल्डर आहे. सिंगल कंप्लीट आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे पुन्हा एकदा निर्माण झाली होती मात्र दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप आहे. धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाही आणि फक्त एकच धावावर समाधान व्यक्त करत असताना टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवर 38 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना 26 या आकड्यावर. 7 चेंडूमध्ये 12 धावा. 7 चेंडूमध्ये 12 धावा. काय षटक टाकलाय गोलंदाज ओमकार याने. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त धावा खर्च केले त्या 5. त्याच्यामध्ये एक एक्स्ट्रा रन आला होता वाईटच्या स्वरूपात आणि त्यानंतर फक्त सिंगलच तो खर्च करतोय. फिल्डिंग डिपार्टमेंट अतिशय योग्य आहे. चांगली साथ देतो फिल्डिंगला आणि त्यामुळे चांगली गोलंदाजी अजून त्वेषाने गोलंदाजी करण्यासाठी ओमकार. तर शेवटचा बॉल राईट ओव्हर द विकेट. ऑफ साईडला कट केला बॉल चालेल गली क्षेत्रामधून डिक्लेरेशन झोन मध्ये आणि अंपायर सिग्नल येतोय नो बॉल. रिटर्न क्रीजच्या बाहेर बॉल टाकला आणि त्यामुळे दंडित केलं गोलंदाजाला. 1+1. एक क्रुशियल मॅच एक रंगतदार मॅच आपण इथे पाहतोय. एका बाजूला चॉलीबाई झुमरा दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तिरंगा स्पोर्ट्स. तर नक्कीच ऑन फील्ड अंपायरचा जो निर्णय आहे तोच निर्णय असेल. नो चेंडू नो बॉल. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विनंती असणार आहे तिरंगा संघ. खूप चांगले अंपायरिंग आणि खूप चांगलं कॅमेरा वर्क. मी इथे नक्कीच प्रशंसा करेन ते म्हणजे साईप्रीत लाईव्ह अतिशय खूपच स्पष्टीकरणाने इथे प्रात्यक्षिक दाखवत असताना. तर वळूया मॅच कडे. 7 चेंडू आणि 14 धावा. काय मॅच होतीये. एक रंगतदार मॅच. 7 चेंडू आणि विजयासाठी धावा असतील तर म्हणजे 10 धावा. 7 चेंडू आणि 10 धावा. काय मॅच होतीये. बाउन्सर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता ओमकार. दरम्यान वळूया मॅच कडे. 7 चेंडू आणि 10 धावा. एक रंगतदार मॅच. पुन्हा एकदा ओमकार यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती. तर स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन शारिक क्रमांक 5चा आलेला फलंदाज. यावेळेस मात्र पहा काय चेंडू होता. काय बाउन्स मिळाला आणि यावेळेस मात्र मिस करून जातोय तो म्हणजे फलंदाजाला स्विंग अँड मिस. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता. यावेळेस मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न आणि चांगला यशस्वी प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून. पहा विनंती करत असतो आम्ही नेहमीच की पंचांशी कोणी वादविवाद करू नका. जास्तीत जास्त बघा प्रत्येक वेळी
रिव्ह्यू मागण्याचा प्रयत्न करू नका. तर यावेळेस फलंदाजांकडून रिव्ह्यू घेतला जातो, त्या अंपायरची मागणी केली जातीये. बरं सर, यायचं आहे जरा. तर पुन्हा एकदा इथे लाईव्ह साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आपण खूप चांगली मॅच आपण इथे अनुभवतोय. ते म्हणजे तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर विपक्ष जॉली बॉईज मुंब्रा. तर फेअर डिलिव्हरी डॉट बॉल. चला बळूया मॅच कडे. एक रंगतदार मॅच, 6 चेंडू आणि 10 धावा. शेवटच्या क्षणाला पर्यंत जाणारी ही मॅच नक्कीच एक रंगतदार मॅच. तर इथे रिव्ह्यू दोन्ही टीमचा संपलेला आहे, याकडे नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू होता आणि त्या रिव्ह्यूचा पुरेपूर वापर केला गेला आहे तिरंगा संघाकडून सुद्धा आणि जॉली बॉईज मुंब्रा संघाकडून सुद्धा. रजनीची ही क्रिकेटची स्पर्धा नरेश स्पोर्ट्स आयोजित नरेश स्मृती चषक आलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचं खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद. आणि आपण या स्पर्धेचं एक घटक म्हणून आलात त्याबद्दल खूप खूप आभार. एक चांगली रंगतदार मॅच जवळजवळ आपण पाहिला असेल तर 38 धावांचं एक मापक असं आव्हान ठेवलं होतं. ते म्हणजे तिरंगा संघाने जॉली बॉईज मुंब्रा या संघासमोर. असं वाटलं होतं या आव्हानाचा पाठलाग सहजरित्या होईल की काय, मात्र काय लढत दिली. अफलातून गोलंदाजी. या 38 धावा डिपेंड करत असताना प्रत्येक गोलंदाज अजय असू द्या, संदीप असू द्या, ओमकार असू द्या, काय गोलंदाजी झाली आहे. यावेळेस मात्र किशन येतोय, आणखीन एक अनुभवपूर्ण गोलंदाज ठाणे नगरीतील एक वेगवान गोलंदाज, मात्र त्याला सामोरं जाईल कल्पेश. यावेळेस मात्र कल्पेशच्या बॅट मधून धमाका आणि चेंडू ट्रॅव्हल होईल डीप मिडविकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. सलामीचा आलेला फलंदाज तग धरून नॉन स्ट्रायकिंग एंडलाच उभा होता, तो म्हणजेच कल्पेश. जॉली बॉईज मुंब्रा या संघाचा एक महत्वपूर्ण फलंदाज आणि यावेळेस मात्र त्याला स्ट्राईक मिळाली आणि या अशा महत्वपूर्ण सामन्यामध्ये दबाव झुगारून इथे फलंदाजी करत असताना 6 धावेने आता मात्र खूप वेगाने धावसंख्या वाढतीये. धावसंख्या पोहोचतीये ती म्हणजेच 34 धावा. आता मात्र समीकरण येऊन ठेवले 5 चेंडू आणि 4 धावा. 5 चेंडू 4 धावा. काय मॅच होतीये. 5 चेंडू आणि 4 धावा. दरम्यान पुन्हा एकदा किशन यावेळेस महत्वपूर्ण षटक स्लॉग ओव्हरचा. यावेळेस मात्र पहा आणखीन एक धमाका, बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि या षटकाराच्या साहाय्याने आता मात्र विजय संपादन करत असताना जॉली बॉईज मुंब्रा संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स जॉली बॉईज मुंब्रा, आपण दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन आणि हार्डलक हार्डलक हार्डलक. तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर, आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग दर्शविला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. काय मॅच झाली. असं वाटलं होतं सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल की काय, मात्र ज्यावेळेस स्ट्राईक कल्पेश या फलंदाजाला मिळाली ना, त्यांनी दाखवून दिलं मी जॉली बॉईज मुंब्रा या संघाचा सलामीचा फलंदाज म्हणून का